नाही, असं आहे की वेगळी मतमतांतर असू शकतात, पण आज मशीनवरच्या मतदानावर लोकांचा विश्वास नाही, असं देशातल्या कानाकोपऱ्यात पाहिलं जातं, ऐकलं जातं. आणि म्हणून राज ठाकरेंची ही जुनी मागणी आहे की बॅलेटवर मतदान व्हावं. सगळ्या देशातले तरुण एकत्रित येत आहेत असं दिसतंय आणि परीक्षा पारदर्शीपणानं व्हाव्यात आणि परीक्षेमध्ये कुठेही वेगळा जो प्रकार पेपर लीक आणि बाकीच्या गोष्टीचा झाला तो होऊ नये, ही मागणी त्यांनी हातात घेतलेली दिसते. आणि त्यामुळं त्यांना दिल्लीमध्ये आज प्रतिसाद मिळाला आहे. तर एक तरुण अमेरिकेहून आला, त्याने आंदोलन केलं. त्याला काही लोक नुसत्या सोशल मीडियाच्या संदेशावरून एकत्रित येऊन पाठिंबा द्यायला लागली. मला वाटतं की लोकभावना आहे आणि त्या बाबतीत सरकारने देखील तेवढी गांभीर्याने दखल घेतली. ते तुमच्या ज्या काही त्रुटी आहेत व्यवस्थेच्या त्या सुधारायचा आग्रह करतायत. ते काही तुमचं सरकार बदला म्हणून आज म्हणत नाही आहेत. त्यामुळं त्याची योग्य नोंद घेऊन सरकारने दुरुस्त्या करणं गरजेचं आहे. काय की विधान परिषदेच्या या निवडणुका हात वर करून पाहिजेत. त्या गुप्त मतदानाने ठेवल्यामुळे अनेकांचे अनेक फायदे झालेले आहेत आणि त्यामुळे हात वर करून मतदान होणं जास्त गरजेचं आहे. नाही, आता सगळं मिटलं असं मी ऐकलं आणि अनिल चौधरी आणखीन एक कोणतरी बघतील, ते काहीतरी करतील. शेवटी सत्ता असल्यामुळे तुला हे देतो तुला हे देतो असं करून मिटवामिटी होऊन जाईल. आता तो महायुतीच्या नेत्यांना प्रश्न विचारा. ठीक आहे, आता ताई म्हणतात तर मी ऐकलेलं नाही ताई काय नक्की बोलल्या ते. नाही, आता या माझ्या मतापेक्षा आधी बऱ्याच लोकांनी मतप्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि माझं मत हे आहे की विधान परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या हात वर करून गुप्त मतदान न ठेवता हात वर करून झाल्या तर ती प्रामाणिक आणि पारदर्शी निवडणूक होईल. मला माहिती नाही त्यांची काय परिस्थिती आहे, पण कालच त्यांचा वाढदिवस झाला. त्या एकमेकात ते म्हणण्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. सध्या महागाई प्रचंड वाढलेली आहे, त्याच्यावर काहीतरी विचारा. महागाई वाढलेली आहे, देशातले प्रश्न प्रचंड वाढलेले आहेत, सामान्य माणसाची फार जगणं मुश्किल झालंय, शेतीमालाचे दर कोसळलेले आहेत आणि हा जो घोडा बाजार तुम्ही मगासपासून विचारताय याच्याविषयी तर दुःख समाजात असेलच, त्यापेक्षा जास्त हे प्रश्न लोकांचे, शेतकऱ्यांचे महत्त्वाचे. शेतकऱ्यांच्या समोर आता आणखी नवीन संकट आहे, ते म्हणजे खतांचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. अजूनही आखाती देशात युद्ध चालू आहे, त्यामुळं खतांचा तुटवडा पडेल, खतांच्या किमती भरमसाठ वाढतील आणि एक नवं संकट भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर येण्याची शक्यता आहे. अपेक्षा ही आहे की सरकारने त्याची आधीच तरतूद केली पाहिजे. पहिल्यांदा हे जे नवं सरकार राज्यात आहे ते सत्तेत आलं त्यावेळी त्यांनी 1 रुपयाचा पीक विम्याचा प्रयोग केला. त्याचाही काही फार लोकांना फायदा झाला नाही. आता पीक विमा देणाऱ्या कंपन्या, या ज्या कंपनीत प्रीमियम सरकार हजारो कोटीचा भरते, त्या हजारो कोटीच्या प्रीमियम भरत असताना जे निकष लावले जातात, विमा कधी द्यायचा, विम्याचा क्लेम कधी मंजूर करायचा, याच्यातच थोडासा फरक होतो आणि लोकांची प्रचंड त्यातनं कुचंबना होते. हे संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे आणि ते त्यांचं बराच काळ म्हणणं आहे. आणि ही जी तरुणांची आज मोर्चा झाला, त्यांनी या देशाच्या शिक्षण मंत्र्यांना मला वाटतं राजीनामा मागितलेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांना. किमान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तरी भरपूर काम होईल. मी मध्ये असं ऐकलेलं होतं की भारतात अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी, अमेरिकेच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी घोषणा केलेली होती की भारताशी आमचा करार होतोय आणि $500 बिलियन पर्यंतच्या सगळ्या शेतीमाल आणि अन्य वस्तू भारतात आयात केल्या जातील 0% टॅक्स भरून.
त्यात कापूस आहे, सोयाबीन आहे, शेतीमालाचे बरेच फळं आहेत. आणि यामुळं मका आहे, यामुळं आपल्या देशातल्या शेतकऱ्याला आता अमेरिकेच्या मोठ्या शेतकऱ्याशी स्पर्धा करावी लागेल, हे बाकीत आम्ही त्याच वेळी सांगितलेलं. आता आपण जे सांगताय, मला माहीत नाही अजून तो करार पूर्ण झाला किंवा नाही, पण आपण आता जे सांगताय की आयातीचा कर केंद्र सरकारने माफ केलेला आहे, त्यामुळं खानदेशात, विदर्भात, काही प्रमाणात आपल्या मराठवाड्यात, आमच्या भागातही थोडा कापूस होतो, त्या सर्व भागातल्या शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय होणार आहे. दर वाढणार नाहीत आणि दर शेतकऱ्यांचे खाली ठेवण्यासाठीच हा प्रयत्न आहे. आता दर वाढण्याचे दिवस कधी? 29च्या निवडणुकीच्या आधी. तोपर्यंत या देशात व्यापाऱ्यांचा फायदा होत राहील, शेतकऱ्यांना नुकसान होत राहील आणि त्यावेळी अशी व्यवस्था निर्माण करण्यात येईल की अचानक 14,000 रुपये, 15,000 रुपये दर राहील आणि शेतकरी सगळं मागचे 5 वर्षाचा घाटा विसरून जातील. जवळजवळ 80 लाख लाडक्या बहिणींना यांनी बाहेर काढलं आणि म्हणतात की पुरुषांच्यावर आता आम्ही कायदेशीर कारवाई करू. प्रश्न साधा आहे, पुरुषांना ज्यांनी आत घेतलं ते तर गंभीरच आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते. पण लाडक्या बहिणी जर बोगस आहे असं तुम्ही म्हणता, तर त्या बोगस महिलांना आत योजनेत कोणी घेतलं? त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी फिक्स करा आणि ती जबाबदारी फिक्स केलीच पाहिजे. खरी जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्यांची असते, पण आता आपल्या देशात तेवढं काही पुढं लोकशाही प्रगत झालेली नाही. पण किमान ज्यांनी त्यांना मेंबर केलं त्या भागातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या सुपरवाईज करणाऱ्या स्टाफला या बाबतीत तुम्ही काय कारवाई करणार त्यांच्यावर? हा खरा प्रश्न आहे. किंवा त्या बोगस महिला जर बोगस नसतील तर मग बोगस, आमच्याकडं तर काही महिला जेन्युइन आहेत, ज्यांचं उत्पन्न देखील फार कमी आहे, त्यांचंही त्या 80 लाखामध्ये नाव आलेलं आहे. त्यामुळे अशा अन्याय झालेल्या अनेक महिला आहेत, त्या हळूहळू संघटित होतील. लाडक्या बहिणींच्यावरचे अत्याचार, त्यांच्यावर जे संकट आहे, त्यांचं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर म्हणणंही ऐकून न घेणं, अशा सगळे प्रकार महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी चालू आहेत. अनेक गुन्हे जर नोंदवलेही जात नाहीत, असे आहेत. न नोंदवलेले गुन्हेही फार मोठे आहेत. गुन्हे नोंदवलेले आहेत आणि त्यांच्या गुन्हेगारांना प्रायश्चित्त झाले, हे प्रमाणे महाराष्ट्रातलं कमी आहे. काय जबाबदारी आम्ही कितीही म्हटलं तरी जबाबदार त्या त्या खात्याचा मंत्री असतो. पण गृहमंत्र्यांना वेळ मिळत नसेल तर गृहराज्यमंत्र्यांनी तरी जबाबदारी पार पाडावी, आमची काही तक्रार नाही. गुन्हा होऊ नये, महिलांना सुरक्षितता वाटावी, मुलींना सुरक्षितता वाटावी, एवढं तरी काम राज्य सरकारने करावं. आता परिस्थितीत जास्त वाढ झालेली आहे, गुन्ह्यात जास्त वाढ झालेली आहे. आकडे काढून बघा. सरकारने गुन्हे होऊ शकतात, मी असं म्हणत नाही की गुन्हा होणं पूर्ण थांबवता येईल, पण जरब एवढी बसली पाहिजे की गुन्हा करण्याचं धाडस होऊ नये. त्या दृष्टीनं आपण सरकारने आपली सगळी पोलीस स्टेशन्स कार्यरत ठेवली पाहिजेत. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या प्रत्येक स्त्रीला, तरुणाला, कुणालाही चटकन गुन्हा नोंदवता आला पाहिजे. पॉलिटिकल अँगल देऊन स्थानिक लोकांचा हस्तक्षेप, सत्तेत असणाऱ्या स्थानिक लोकांचा हस्तक्षेप एवढा वाढलेला आहे, एखादा फोन गेला की गुन्हा रजिस्टर करण्यापासून थांबलं जातं, किंवा गुन्हा रजिस्टर करायला जर कोण गेलं तर 3-4 तास बसून ठेवलं जातं. असे प्रकार बरेच आहेत, माझ्याकडे मोठी यादी आहे.